तर खेळवण्यात येतील. स्पीडअप करा अशी विनंती आहे तुम्हाला. चिट्टी नेवाली क्रिकेट संघ आपला कॅप्टन या बाय उडवण्यासाठी. कॅप्टन या लगेच. महेंद्र आपण या. आणि इनामपुरी तुमचा 12वा खेळाडू आणि पनस डोंगरीचा 12वा खेळाडू दोघांचा एक घेतो. ओके अंगद दोघांचा एक 12वा तुमचा खेळाडू म्हणजे सत्यनारायणला हात लावतो ना पूजेला दोघांचा एक हात आणि त्यांचा एक हात. ओके चला या लवकर. चला सर्कल नाहीये 2 ओव्हरची मॅच याची नोंद घ्या. स्पीडअप करा अशी विनंती आहे. स्पीडअप करा. येस सर. दोन षटकांचा सामना आहे याकडे सर्वांनी फोकस करा. 2 षटकांचा सामना आहे. नक्कीच पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतो बंटी या गोलंदाजासाठी आणि पहिलाच बॉल आपण सुंदर पाहिला. विकेट तिथे संपादन केली सचिन म्हात्रेनं आणि धक्का. लकी ड्रॉ आपल्याला पाहायला मिळतो. 2 12th मॅन आणि एक आणि एकावरती मॅच एकावरती बाय. त्यामुळं यामधून जो संघ विजेता होईल त्याला लकी ड्रॉ मिळणार आहे. आणि जो संघ अगदी नेवाली संघ आपल्याला पाहायला मिळेल मोरबे संघासोबत खेळेल. त्यामुळे मोरबे टीम आपण आपला कॅप्टन पाठवा टॉस साठी. इथे मोरबे टीम आपला कॅप्टन देखील पाठवा इथे टॉस साठी लगेच. इथे आपल्याला पाहायला मिळतंय या चेंडूवरती पूर्णपणे डॉमिनेशन प्रक्रिया सुरू आहे मैदानामध्ये. सचिन गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. लॉस ऑफ 1 विकेट. अकाउंट ओपन नाहीये आतापर्यंत टीमचं. संघाची धावसंख्या 0 आहे. मंगेश सुमित ही जोडी पहिलं षटक ज्यामध्ये 2 चेंडू 1 सफलता सचिन म्हात्रेनं आपल्या नावावरती जमा केलेले आहे. चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतो गोलंदाजीच्या बोहल्यावरती. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होणार. यावेळचा बॉल फटका छान आहे. बॅटच्या मधोमध बॉल सीमारेषा पार आउट ऑफ दी पार्क. षटकार. सहा धावा धावफलकावरती एक गड्याचा मोबदला आपल्याला पाहायला मिळतो. चांगली आपल्याला खेळाची भूमिका पाहायला मिळते. मंगेश सुमित ही जोडी आपण इथे पाहतो. 6 धावा एक गड्याच्या मोबदल्यासह मैदानामध्ये खेळाची सुरुवात आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होणार. फुल टॉस बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. उंच केलाय बॉल फिल्डर तिकडे आणि साधा सोपा जेल. बॅट्समन होणार आउट. धक्का बसतोय दुसरा टीम फणस डोंगरी ब या संघाला. भूमिलेनचा दुसरा फलंदाज बाद. त्यांचा मोबदला आपल्याला आतापर्यंत मोजताना पाहायला मिळालेला आहे संघ. इथे पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील इथे केला जात आहे. आणि पुढील सामना आहे तो म्हणजेच मोरबे त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळेल नेवाली. या 2 संघादरम्यान पुढचा सामन्याचा टॉस आपण इथे करणार आहोत. गोलंदाज तयार आहे पुढच्या बॉलवरती खेळण्यासाठी. इथे हा बॉल फटका फसलाय की काय. अरविंद बॉलवरती जोराने गेलाय. बॉलला मात्र जज करू शकला नाहीये. पहा इकडे आवाक्याच्या बाहेर देखील झेल राहिला जरूर. धावा घेत असताना खेळाडू या बॉलवरती अगदी
अकुट टप्प्याचा बॉल होता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु बॉलमध्ये इलिगेशन होतं, त्यामुळं इतका छानसा स्ट्रोक मात्र काहीसा क्रिएट करता आला नाहीये फलंदाजाला. मितेश सुमिती जोडी आपण पाहतो. नेवाली संघानं टॉस जिंकलेला आहे. मितेश आणि सुमित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 8 खरं तर धावा धावफलकावरती इकॉनॉमिकल स्पेल दिला सचिन मात्रेनं. 2 गड्यांना बाद केलं या खेळाडूंना. या पुढील षटक हाताळण्यासाठी आता इथून इन्व्हाइट केलं जातं या केबीसी इनामपुरीचा गोलंदाज अरविंद. अरविंदकडे आता इथून गोलंदाजी सोपवलेली आहे. राईट हँडेड बॅट्समन. यावेळचा बॉल फटका छान आहे बॅटच्या मधोमध आणि हा चेंडू सीमारेषा पार. स्वागत केलंय धम्माक्यासह, आलाय सत्कार. फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धमाक्यानं सुरुवात केलेली आहे. 2 षटकांचा सामना आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. 14 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतो. अक्रॉस द बॅटर खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर 14 धावा धावफलकावरती. इन स्विंग आउट स्विंग दोन्ही खरं तर खेळ दाखवत असताना आपल्याला मैदानामध्ये खेळाडू पाहायला मिळतात. चौदा धावा धावफलकावरती 2 गाड्यांचा हा मोबदला आपल्याला पाहायला मिळतो. या पुढील सामना लीडिंग एज अँड इट्स टेकन OUT आउट. विकेट नंबर 3. फलंदाज बाद सुमित. चौदा धावा धावफलकावरती 3 गड्यांचा मोबदला आपल्याला पाहायला मिळतो. एका पाठोपाठ एक अशा विकेट चाललेल्या आहेत. आता नवीन फलंदाज अजित मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी होणार सज्ज. आपण जर पाहिलं तर 9.33च्या सरासरीनं फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 9 चेंडू ते खेळलेत आणि त्यामध्ये 14 धावा त्यांनी जमा केल्या. 3 गड्यांचा मोबदला आहे आणि 3 गड्यांचा मोबदला म्हटलं तर मग 3 चेंडू तिकडेच गेले. म्हणजे धावा ज्या आहेत त्या ओव्हरऑल 6 खरं तर बॉल्समध्ये आलेल्या आहेत. यात काही मात्र शंका नाही आहे. यॉर्कर लेनचा बॉल आपण पाहतोय. हलक्या हातानं ऑफसाईडच्या दिशेमध्ये कट केला होता चेंडू. 1 रन तिकडे कंप्लीट केली जात आहे. एका धाव्यानं धावफलक आपल्याला पाहायला मिळतो पुढे. टीमची धावसंख्या आपण पाहतो. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच टोटल 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज होणार तयार या पुढील बॉल टाकण्यासाठी. राईट हँडेड बॅट्समन समोर. यावेळचा बॉल उचलून खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निघून जातोय विकेट किपरकडे. 15 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल आता आपल्याला पाहायला मिळेल. इकडे आपण पाहतोय LBW ची मोठी अपील. धावा घेण्यासाठी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नांमध्ये फलंदाज बाद होतोय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव प्लस 1 रनआउटची विकेट गहाल. इथे आपण पाहतोय फलंदाज आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला. हा धक्का बसलाय टीमला आणि अशा पद्धतीनं अगदी 16 वरती 4था धक्का आपण पाहतोय बसला आणि 17चं टार्गेट आता संघासमोर असणार आहे. नेवाली टीमनं यावेळेला फलंदाजी स्वीकारलेली आहे. नेवाली टीमनं फलंदाजी स्वीकारलेली आहे. याकडे आपण फोकस करा. आणि मोरबे टीम तुम्हाला इनॅक्शनमध्ये गोलंदाजी करायची आहे, त्यामुळं आता 2 षटकांचा सामना लगेच संपेल. आपण देखील मैदानामध्ये उतरण्याच्या तयारीत राहा. आपले खेळाडू नसतील तर अवेलेबल करा. चला स्पीडअप करा. इनामपुरी टीम आपण देखील 12 मध्ये 17चं टार्गेट असणार आहे तुमच्यासमोर. 12 चेंडूमध्ये 17 धावांचं लक्ष असणार आहे तुमच्यासमोर.
चला स्पीडअप करा अशी विनंती आहे. पंचांकडे इव्हन 2 चेंडू देखील आहेत, चेक केले ते घेतले तरी चालेल. 12 मध्ये 17ची गरज आहे. चला स्पीडअप करा लवकर. आपण सलामीची जोडी पाठवा अशी विनंती आहे टीम इनामपुरीला. स्पीडअप करा आणि लवकर मैदानामध्ये फिल्डिंग सेटअप देखील लावून घ्या. 17चं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये केपीसी इनामपुरी. केपीसी इनामपुरी 17चं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा. बारा चेंडू आणि 17 धावांची गरज. 12 चेंडू 17चं टार्गेट असणार आहे. पंचांकडून आला आहे ग्रीन सिग्नल. सामना सुरू. पुढील सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आपण इथे पाहणार आहोत. गोलंदाज तयार. पंचांकडून ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3 2 1 बिगिन. या सामन्याची सुरुवात. सेकंड सेशन आपल्या भेटीला. 17चं टार्गेट आहे आणि गोलंदाज मितेश तयार होतोय टीम डोंगरीकडून. पहिला चेंडू आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी सुरुवात छान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. गुडलँड स्पॉटवरती हा चेंडू रिलीज केला. पूर्णपणे डॉमिनेशन प्रक्रिया यांच्याकडून देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण त्यांनाही माहिती आहे रनचेज आपण जो उभा केलेला आहे या मैदानाच्या खरं तर दृष्टिकोनातून रनचेज छोटा असणार आहे. त्यामुळं इथून आपण पाहू शकतो की मॅच मध्ये आता रोमांचकता आपल्याला पाहायला जरूर मिळते. यावेळेचा बॉल आपण पाहतोय ऑनसाईडच्या दिशेमध्ये खेळायचा प्रयत्न. एक रन तिकडे आपल्याला पाहायला मिळते खेळाडूच्या बॅटमधून येताना. कुणाल पाटीलचा संदेश. मात्र 2 फलंदाज मैदानामध्ये. टार्गेट त्यांच्या समोर 17चं आणि आता इथून समीकरणामध्ये चेंजेस. 1 धाव आल्या. येणारे बॉल बाकी आहेत 10 आणि 16 धावांची आता जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे टीमला. काय घडेल काय बिघडेल. जादूच्या आकड्यांचा हा खेळ टेनिस क्रिकेट ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलाय. अर्थातच तो हा खेळ आपण त्याचा इथे घेतो आनंद. यावेळचा बॉल फटका खेचलाय. उंच गेलाय बॉल. झेलची संधी आहे तिकडे आणि हा झेल हातातून निसटतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे ऐ सामी सामी. साधा सोपा झेल मी म्हणेन हा, परंतु आज हातातून निसळत ही मात्र बाउंड्री जातीये आणि ही खूप मोठी चूक मी म्हणेन त्यांच्यासाठी आता गृहीत धरली जाईल. येणारे 9 बॉल आणि 10 धावांची गरज. सामन्यामध्ये अजूनही रोमांचकता आहे यात काही मात्र शंका नाहीये. मितेशचा पुढील बॉल खेळेल फलंदाज संदेश. संदेशसाठी हा बॉल उंच उडालाय. अजून एक झेल ड्रॉप. 1 मोर विकेट घेण्याची संधी होती. ती संधी कुठेतरी आता मात्र आपल्याला पाहायला मिळते त्यांनी गमावलेली आहे. तिचा फायदा आता उचलतायत फलंदाज. या बॉलवरती धावा चोरत असताना आपण पाहिलं. 9 वरती जाऊन पोहोचलाय संघ केपीसी इनामपुरी. येणारे 8 बॉलमध्ये 8 धावांची गरज. 2 सुटलेल्या झेल आपण पाहिल्या अगदी त्रास देतील टीमला यात काही मात्र शंका नाहीये. यावेळचा बॉल हा देखील फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. तिकडे चुकी. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चार धावा या बॉलवरती. मिस फिल्डिंग आणि तिचा फायदा आपल्याला पाहायला मिळाला. आता 7 मध्ये 4 धावांची गरज असणार आहे. 7 मध्ये 4 धावांची गरज. पंच बोलतायत वाईडचा इशारा. स्लोवर बॉल रिलीज केला होता गोलंदाज मितेशनं. बोटांची जादू दाखवली होती. फिरकी दिली होती बॉलला. बाहेर बॉल आपण पाहिला. अगदी वाईडचा पंचांचा इशारा आणि
इथे आता समीकरणामध्ये चेंजेस. टोटल 14 धावा आहेत धावफलकावरती. 7 मध्ये 3 धावांची गरज असणार आहे. अजून एक वाईट, वन मोर वाईट. 15 धावा आता धावफलकावरती. सात मध्ये 2 धावांची गरज. यावेळचा बॉल फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. मंगेश बॉल वरती. पाठमोहरी. प्रयत्न खूप छान झाले तिकडे, परंतु काहीसा हा झेल मात्र कॅरी करू शकले, कारण शेवटच्या क्षणी फंबल ते आपल्याला पाहायला मिळाले. फिनिश. 2 धावा कंप्लीट आणि हा सामना जिंकलाय टीम केपीसी इनामपुरीनं. अंतिम 8 मध्ये दाखल झालेत, परंतु सामना आजच आहे. यापुढे सामना असणार आहे, पुढे जाऊन